मस्त. तर आज आपण बनवणार आहे काशी कोहळ्याचे बोंड. कोहळ्याची आता साल काढते. कोहळ्याच्या बिया काढलेल्या आहे. आता कोहळ्याची साल काढून कोहळं किसून घेते. वरची साल काढून घेते पूर्ण. कोहळं छान किसून झालं आहे. बारीक बारीक फोडी केल्या आहे त्याच्या. आणि कुकरला आता 2 शिट्ट्या लावून घेते. ही खूप जुनी पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे. खूप छान लागतात. कुकर लावलं आहे. 3 शिट्ट्या होऊ देते. नंतर गॅस बंद करते. पुरतं मीठ टाकते आणि कणिक छान घट्टसर भिजवून घेते. आपलं कोहळं छान शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान लुसलुशीत असं शिजलेलं आहे. याला पूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं स्मॅश करून घ्यायचं. असं गाठी राहिल्या नाही पाहिजे. छान पूर्णपणे शिजवून घ्यायचं. प्लेन झालं पाहिजे अशा टाईप. आणि त्यामध्ये 1 वाटी कणिक घेतली होती, तर 1 वाटी थोडीशी कमी साखर घेते. आणि छान याला पाकाला येतपर्यंत, म्हणजे जसं पुरण आपण शिजवतो ना त्या प्रकारे शिजवून घ्यायचं. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. गोड वस्तू म्हटल्यानंतर मिठाशिवाय चव वाटत नाही. आणि छान शिजू द्यायचं. थोडंसं सारण घट्ट होऊ द्यायचं. ही खूप जुनी रेसिपी आहे. विदर्भामध्ये खूप करतात, खास करून पोळ्याला. तुम्ही आता बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे सारण. आणि स्टीलचं भांडं असल्यामुळे लागू शकते, म्हणून सतत हलवत असते. छान असं थोडंसं पुन्हा घट्ट होऊ देते, कारण आपण कणिक भिजवून करून राहिलं आहे. कोणी आहे थंड झाल्यानंतर कोरडी कणिक टाकतात, पण ते कडकसर वाटते. चवीला तेवढे काही आवडत नाही. त्यामुळे कणिक भिजवून जे करते ते नरम सॉफ्ट असं वाटतात. हे सारण थोडंसं आणि थोडीशी कणिक घेत जायचं आणि हे मिक्स करायचं. असं पूर्ण थोडं घेऊन थंड झाल्यानंतर पूर्ण मिक्स करायचं. आणि हे कणिक भिजवल्यामुळे छान नरम बोंड होतात. आणि कोणी कोरडी कणिक टाकतात, त्यामुळे ते थोडेसे कडकसर वाटतात. तर आमच्या घरी सर्वजण असे कणिक भिजवूनच मिक्स करतात. लोखंडी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. फार जुनी रेसिपी असल्यामुळे जुन्या पद्धतीचीच कढई घेतलेली आहे लोखंडाची. तेल गरम झालं का ते पाण्यासाठी आपण छोटंसं तुकडा. तेल तापलेलं आहे. तेल तापलं असल्यामुळे ते वरती आलं. आणि तेल जर थंड असतं तर ते बुडाला चिकटलं असतं. तेल छान गरम झालेलं आहे. आपल्याला पाहिजे तशा आकाराची भजा टाईप टाकायचे. खूप गर्दी नाही झाली पाहिजे. आणि तेल जर थंड राहिलं तर कढईला चिकटतात.
बघू शकता किती छान बोंड आहे, सुटसुटीत, वेगवेगळे, एकमेकाला अजिबात चिपकलेले नाही आहे. झालं आता, ते शिजून झालेले आहे. ते काढून घेते. आपली बोंड तयार आहे. किती सुंदर दिसतंय. मस्त खा, स्वस्त राहा आणि मुलांची काळजी घ्या आणि आईवडिलांची पण. बोंड शिळे झाल्यानंतर खूपच छान लागतात. ताज्यापेक्षा शिळे खूप मस्त वाटते.